नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातल्या घडामोडीचा, अर्थात पाहणार आहोत 36 जिल्हे 72 बातम्या। राजाभाऊ फड उद्या शरद पवार गटात प्रवेश करणार। राजाभाऊ फड आमदार रत्नाकर गुट्टे यांचे जावई राजाभाऊ फड परळीत धनंजय मुंडेंना आव्हान देणार का, याकडे लक्ष। शिवस्वराज्य यात्रेचा नाशिकमध्ये आज दुसरा दिवस। नाशिकमधील केकेवाग कॉलेजच्या घटनेवरून जयंत पाटील, अमोल कोल्हेंसह शरद पवारांच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली नाशिक पोलीस आयुक्तांची भेट। नाशिकमधील पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेत गोकुळ झिरवाळ सहभागी। जयंत पाटलांच्या स्वागताचे गोकुळ झिरवाळ यांनी लावले बॅनर। दिंडोरीतून संधी मिळाल्यास विधानसभा लढवण्याचे इच्छुक मविया ज्याला उमेदवारी देईल त्याचा प्रचार करणार गोकुळ झिरवाळ यांचं मोठं वक्तव्य। तर गोकुळ झिरवाळ निवडणूक लढणार नसल्याचं नरहरी झिरवाळांनी केलं होतं विधान। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं करमाळ्यात जंगी स्वागत। तालुक्यात विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि झरेपाटा येथे मेळाव्याला उपस्थिती। कराड दक्षिणमधून शरद पवार गटाकडून माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य सविनय कांबळे विधानसभेसाठी इच्छुक। सविनय कांबळे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य। अहमदनगरच्या पारनेर मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता। मतदारसंघ ठाकरे गटाला न दिल्यास बंडखोरी करण्याचा उपजिल्हाप्रमुख संदेश कार्लेंचा इशारा। अभिजित पाटलांना शरद पवार गटाचा धक्का। शरद पवार गटाचा माढा तालुक्याचे अध्यक्ष बदलला। अभिजित पाटील समर्थक औदुंबर महाडिकांना बाजूला सारून बाळासाहेब पाटलांची नियुक्ती। भाजप नेते हर्षवर्धन पाटील पितृपंधरवड्यानंतर एक मोठा निर्णय घेणार। जनतेच्या मनात जे आहे तोच निर्णय आगामी विधानसभा निवडणुकीत घेण्यात येईल, हर्षवर्धन पाटलांचं सूचक विधान। तर भाऊ तुतारी हातात घ्या, कार्यकर्त्यांची विनंती। खासदार सुप्रिया सुळे आणि योगेंद्र पवारांच्या उपस्थितीत नगरपालिकेत बैठक। बारामतीकरांच्या मूलभूत सुविधांबाबत मुख्याधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं। कोल्हापूर उत्तर मतदारसंघासाठी ठाकरे गटाचं अंबाबाईला साकडं। कोल्हापूर शहर प्रमुख रविकिरण इंगवलेंची समर्थकांसह रॅली। कोल्हापूर उत्तर मतदारसंघासाठी रविकिरण इंगवले इच्छुक। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या करमाळ्यातील देवीचा माळ येथील लाडक्या बहिणीसोबत संवाद। लाडक्या बहिणी योजनेचे पैसे खात्यात जमा झाले की नाही याची अजित पवारांकडून चौकशी। नांदेडमध्ये भाजपचे विद्यमान आमदार अजित पवार यांना पक्षातून असं आव्हान। जिल्हा उपाध्यक्ष शिवराज पाटील यांच्याकडून विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा। शिवराज पाटलांकडून आतापर्यंत जरांगेंची 3 वेळा भेट। नांदेडमध्ये रवींद्र चव्हाणांचे भावी खासदार म्हणून बॅनर व्हायरल। काँग्रेस कमिटी सोशल मीडियाकडून रवींद्र चव्हाण यांचा भावी खासदार म्हणून उल्लेख। रवींद्र चव्हाण दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे पुत्र। गायत्री शिंगणे सिंदखेड राजा मतदारसंघातून निवडणूक लढवणार। गायत्री शिंगणे आमदार राजेंद्र शिंगणे यांच्या पुतण्या। 25 वर्षात मतदारसंघात कुठेच विकास दिसला नाही, गायत्री शिंगणेंचा आरोप। वाशिमच्या रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी विष्णुपंत भुतेकरांची बिनविरोध निवड। भुतेकरांच्या निवडीनं कार्यकर्त्यांकडून जल्लोष। बुलढाण्याच्या मेहकर विधानसभा मतदारसंघात तगडा उमेदवार देणार। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची घोषणा। तुपकरांनी घेतली कार्यकर्त्यांची आढावा बैठक। पुण्याच्या चाकणमध्ये मनसे सहकार सेनेमध्ये अनेक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश। पक्षप्रवेशानंतर कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी। मनसेच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी संतोष नलावडे यांची निवड। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून जिल्हापक्षीय कार्यकारिणीत बदल। सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण उद्यापासून 3 दिवस जनता दरबार घेणार। जिल्हा नियोजन सभागृहात जनता दरबारचं आयोजन। पुण्याच्या मुळशीमधील पदाधिकाऱ्यांची अजित पवारांसोबत बैठक। मुळशी धरण भागातील नागरिकांच्या विविध मागण्यांबाबत मंत्रालयात बैठक। टाटा पॉवर कंपनीच्या ताब्यातील वापरात नसलेल्या जमिनीचं सर्वेक्षण करण्याचे निर्देश। उपोषणाच्या 8व्या दिवशी मनोज जरांगेंची तब्येत खालावली। जरांगेंनी उपचार घ्यावे, उपोषणस्थळी महिलांचा आक्रोश। जरांगे पाटलांना पाणी पिण्याची महिलांची विनंती। मराठा आंदोलकांनी धुळे सोलापूर महामार्ग अडवला। वडीगोद्रीत मराठा आंदोलक रस्त्यावर उतरले। आंदोलनामध्ये महिलांचाही मोठ्या संख्येने सहभाग। जालन्यातील वडीगोद्रीतील ओबीसी उपोषणस्थळी सुरक्षा वाढवली। स्वराज्य संघटनेच्या इशाऱ्यानंतर ओबीसी उपोषणस्थळी सुरक्षा वाढवली। ओबीसी आरक्षणासाठी लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारेंचं आमरण उपोषण सुरू। अहमदनगरच्या निवासामध्ये धनगर बांधवांचं 7 दिवसांपासून उपोषण सुरू। उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली, मात्र उपचार घेण्यास उपोषणकर्त्यांचा नकार।
छत्रपती संभाजीनगरच्या करमाडमध्ये धनगर बांधवांचं जलसमाधी आंदोलन। हिवरा तलावात उतरून आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर बांधव आक्रमक। सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील आढेगावमध्ये धनगर समाजाचा रास्ता रोको। शेळ्या, मेंढ्या, बैलगाडी, घोड्यासह रास्ता रोको आंदोलन। रास्ता रोकोमुळे महामार्गावर वाहतूक कोंडी। बीडच्या अंबाजोगाई धनगर आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी रास्ता रोको। बीड अंबाजोगाई मार्ग धनगर बांधवांनी काही काळासाठी बंद ठेवला। नांदेडच्या नरसीमध्ये धनगर समाज बांधवांकडून रास्ता रोको आंदोलन। पंढरपुरातील आरक्षणासाठीच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून नरसीमध्ये रास्ता रोको। नंदुरबारमध्ये ई-केवायसी करण्यासाठी महिलांची रात्रीपासून बँकेबाहेर रांग। येण्या जाण्याचा खर्च परवडत नसल्यानं महिला रात्रीपासून बँकांबाहेर मुक्कामी। ई-केवायसीसाठी आदिवासी महिलांवर बँकेबाहेर झोपण्याची वेळ। अहमदनगरमध्ये जोरदार पावसानंतर सीना नदीला पूर। पुराच्या पाण्यात दुचाकी नेणारे 2 तरुण थोडक्यात बचावले। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले आणि सावंतवाडी तालुक्यात संततधार पाऊस। वेंगुर्ला बेळगाव राज्यमार्गावरील होडावडे पूल पाण्याखाली। वाशिमच्या मानोरा तालुक्यात अतिवृष्टीमुळे संत्रा उत्पादकांचं मोठं नुकसान। मात्र कृषी विभागाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे नुकसान अहवाल सादर। निरंग अहवाल पाठवणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी। गोंदियातील पुजारी टोला धरणाच्या 8 दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू। प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। छत्रपती संभाजीनगर शहरात जोरदार पावसाची हजेरी। 10 दिवसांच्या विश्रांतीनंतर शहर पुन्हा पावसाच्या सरी शहरात। वाशिमच्या मालेगावातील मुंगळा परिसरात पावसामुळे शेतीला तलावाचं स्वरूप। सोयाबीनसह संत्रा फळबागांचं नुकसान। गोंदिया जिल्ह्यात डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ। जिल्ह्यात मलेरियाचे 335, चिकनगुनियाचे 161 तर डेंग्यूचे 94 रुग्ण। नागरिकांना काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। गोंदियामध्ये वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर वाहतूक शाखेची कारवाई। वाहतूक नियंत्रण शाखेकडून शहरात 9029 जणांवर कारवाई, तर पोलिसांकडून केवळ 653 कारवाया। अमरावतीच्या जामलीच्या अतिसाराची उच्चस्तरीय चौकशी होणार। जिल्हा परिषद सीईओचे आदेश। अतिसारामुळे काही जणांचा मृत्यू झालाय। जळगावातील शेळगाव बॅरेज प्रकल्प पूर्णत्वास आल्याने तापी नदीच्या जलसाठ्यात वाढ। भुसावळ, यावल, चोपडा तालुक्यातील अनेक गावांची पाण्याची चिंता मिटली। नाशिकच्या मालेगावातील गिरणा धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने धरणाचे 2 दरवाजे उघडले। धरणातून 2476 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। सिंधुदुर्गच्या कुडाळमधील 2 गावांना जोडणारा ब्रिजकम बंधारा वाहून गेला। मुसळधार पावसानंतर आलेल्या पुराच्या पाण्यात बंधारा वाहून गेल्याने नागरिकांची गैरसोय। लातूर जवळच्या गंगापूरमध्ये पावसामुळे घराची भिंत कोसळली। भिंत कोसळल्याने घरातील साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान। अहमदनगर शहराचा जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलं। मुसळधार पावसामुळे अहमदनगरमधील सीना नदीला पूर। नगर कल्याण महामार्गावरील पूल पाण्याखाली। पुण्याच्या भोरमध्ये वादळी वाऱ्याचा मुसळधार पाऊस। माझेरी गावात गुरांचा गोठा कोसळला। 5 जनावरं जखमी, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। सोलापूरकरांची विमानसेवेची प्रतीक्षा आता अखेर संपली। येत्या 26 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार सोलापूर विमानसेवेचा शुभारंभ। सोलापूरच्या होडगी विमानतळ परिसरात उद्घाटन कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण। कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर परिसरात नवरात्र उत्सवासाठी तयारीला वेग। मुंबईतील स्वयंसेवी संस्थेकडून मंदिर परिसराच्या शिखराची स्वच्छता। शुक्रवारपर्यंत मंदिराबाहेरील स्वच्छता पूर्ण होणार। धाराशिवच्या तुळजापुरातील तुळजाभवानी मंदिरातील शिखरांची रंगरंगोटी सुरू। नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मंदिरात तयारी। सातारा जिल्ह्यातील वडूजमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं महावितरण कार्यालयात आंदोलन। कृषी वीज वाहिनीवर असलेल्या घरगुती कनेक्शनवर सक्तीचं भारनियमन सुरू केल्यानं ग्रामस्थ आक्रमक। अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर कोतवालांचं 1 दिवसीय धरणं आंदोलन। कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा आणि वेतन श्रेणी देण्याची कोतवाल संघटनेची मागणी। परळी तालुक्यातील महादेव कोळी समाजाच्या आमरण उपोषणाचा आजचा दुसरा दिवस। महादेव कोळी जमातीच्या जातीचं प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी आंदोलन। नंदुरबारमध्ये धनगर आरक्षणाविरोधात आदिवासी संघटनांचं धरणं आंदोलन। आंदोलकांकडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी। सांगलीच्या आरटीओ कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी परिवहन कर्मचारी संघटनेचं बेमुदत उपोषण। मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच राहणार, संघटनेची भूमिका। अकोला शहराला मुंबई पुण्याच्या धर्तीवर नियमित पाणी पुरवठा करा। ठाकरे गटाच्या प्रकाश डवलेंची पालिका आयुक्तांकडे निवेदनामार्फत मागणी।
परभणीच्या मानवत तालुक्यातील मंगरुळ ते लोहरा मार्गाचं काम नियमाप्रमाणे होत नसल्याने रिपब्लिकन सेनेकडून आंदोलन. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन.